लोकसभा निवडणुकीला बारामती मतदारसंघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली। बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या पक्षाच्या विद्यमान खासदार आणि कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली होती। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असल्याने या मतदारसंघातील पवार विरुद्ध पवार संघर्षात कोण बाजी मारणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती। मात्र निकालाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी 1.5 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला। या निवडणुकीची जेवढी चर्चा झाली त्याहून अधिक चर्चा आता या मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीची असेल असं सांगितलं जात आहे। त्याला कारणही तसेच खास आहे, कारण आता शरद पवार विरुद्ध अजित पवार या एका पिढीतील काका पुतण्या वादाचं दुसरं पर्वही काका पुतण्या असेच होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। म्हणजेच यंदाच्या विधानसभेला बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत होणार आहे। शरद पवार हे अजित पवारांच्या पुतण्यालाच त्यांच्या विरुद्ध उभा करणार असल्याचं संभाव्य यादीमधून स्पष्ट होत आहे। अजित पवार बारामतीतूनच लढणार। अजित पवार यांनी पूर्वी बारामतीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं। मात्र आता अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। अजित पवार 7व्यांदा या मतदारसंघातून विधानसभा लढणार आहेत। येत्या सोमवारी 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या मुहूर्तावर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्तेही आग्रह असल्याने त्यांनी इथूनच लढण्याचं ठरवल्याचं सांगितलं जात आहे। अजित पवारांविरुद्ध शरद पवारांकडून तगडा उमेदवार। शरद पवारांकडून बारामतीमध्ये पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला म्हणजे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे। नव्या चेहऱ्याला आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्यासंदर्भात यापूर्वी शरद पवारांच्या पक्षाबरोबरच कार्यकर्त्यांकडून अनेकदा मागणी झाल्याचं पाहायला मिळालं। युगेंद्र पवार यांच्याकडे भावी नेतृत्व म्हणून पाहिलं जात असतानाच शरद पवार त्यांना थेट काका अजित पवारांविरुद्ध रिंगणात उतरवू शकतात असं सांगितलं जात आहे। कोण आहे पुढच्या पिढीतील हे पवार? युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत। अजित पवारांचे सक्के धाकटे भाऊ श्रीनिवास यांचे ते पुत्र आहेत। युगेंद्र पवार यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं असून ते शरीयू ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। शिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदही त्यांच्याकडे आहे। याचप्रमाणे युगेंद्र पवार यांच्याकडे विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार पदही आहे। अजित पवारांचा मुलगा आणि पत्नी पराभूत। यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली होती। या निवडणुकीमध्ये पार्थ पवार मावळ मतदारसंघातून पराभूत झाले होते। श्रीरंग बारणे यांनी पराभूत केलं होतं। तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा त्यांचीच नणंद सुप्रिया सुळेंनी पराभव केला होता। त्यामुळे आता अजित पवारांचं काय होणार हे नोव्हेंबरच्या 23 तारखेला स्पष्ट होईल।